मंदिरात चोरी झाली. थोडा मास्टर कमी करा सर्वांचा. गणपती बाबाच्या मंदिरात चोरी झाली. CCTV कॅमेऱ्यानं पकडलं. मग देव मोठा की कॅमेरा बनवणारा मोठा? मुलांनी बोला, मुलांनी बोला, लहान मुलांनी बोला. देव मोठा की कॅमेरा बनाने वाला बड़ा? बोला. बोल रे. उभा रहे तू, उभा रहे. क्या बात है. ये लोक. तुला पुस्तक देतो, ये रे. 100ची नोट दे. काय जबाब पक्का दिला त्यानं. गजब. काय आडनाव रे तुझं? माईक. न लवडे. माईक आहे का एखादा? तुम्ही स्पीकर वाले फार महत्वाचे माणसं. तुमच्या साऊंडचं नाव काय आहे? सत्यम साऊंड. डीजे लुंगीडा. तुम्हाला जगण्याची अक्कल आहे. तुम्ही आमचे पोरं डीजेवर नाचवता आणि पैसे तुम्ही कमावता. आम्हाला कधी अक्कला येतील की हे बंद करावं म्हणून? वाईट वाटू देऊ नका. पार्टी आपली आहे. तुमच्या फेसबुकवरून मी ओळखलं की तुम्ही 85%तलंच बियाणा. सांगा बरं कोण्या जातीच्या? माळी म्हणजे कांदा मुळा भाजी. भाजी आवाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई. माझी, आखरी माझी, ओबीसी माझी, माझी. यशीचे सोबती. धन्यवाद बाळा. काय उत्तर दिले रे तू गोड. गणपतीच्या मंदिरात चोरी झाली. टीव्हीवर बातमी आली. CCTV कॅमेऱ्यानं पकडलं, दागिने काढले. मोठा कोण? देव की CCTV कॅमेरा बनवणे वाला? CCTV कॅमेरा. हा, धन्यवाद रे बाबा. आता पुस्तक आहे 10 रुपयाचं आणि नोट आहे 100ची. 2 पैकी एक घे. मागचे बोलू नका. नका, कारण मोठमोठे मंत्री जेलमध्ये जाऊन राहिले आता. घे माईक खाली ठेव. मागचे बोलायचं नाही म्हणजे नाही. तो माईक खाली ठेव. ठेव ठेव इथं. घे काय पाहिजे. बसा. आमचा पुढचा ॲटम फेल झाला. मला तरी वाटलं हे पोरग नोटाले हात लावणार नाही, पण त्याची गलती नाही ना. अवघं जगत नोटाईच्या मागं लागले ना बाबू. सर्व जगत लागेल. फक्त नोटाईच्या मागं लागले नाही तुकाराम महाराज. करोडपती होते तुकाराम महाराज. बस तिथंच बस. आखरी त्यांच्याकडे दुष्काळामध्ये सर्व वाटून दिलं तुकोबारायानं. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, हे अवघं जगच तिकडेला गेलंय. बरं काही नाही, जास्त पैसा झाल्यावर त्याची अवल्यात चांगली पैदा होत नाही. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान है मौर्य जी. खड़े रहो. तुम क्या भाषण दिया तुमने. उभे रहा. खड़े रहो. हिंदी में एक बार टाळ्या वाजवा. असं वाटते 2 घंटे यायचंच ऐका. क्या बात है. मैं जो कीर्तन करता ना, ये रनिंग में बोलता मैं. वो नहीं बोलता मैं रावण को 10 जबान थे, 10 मुंह थे. अब उसके माकूल डिलीवरी में कितनी तकलीफ हो गई होंगी. आपल्याला त्याची गरज नाही. कुंभकर्ण 6 महीने झोपायचा. सब चूतिया बनाने का धंधा है. और सत्य बात दिया. तुमने प्रोग्राम के बाद मेरे पास से किताब ली जाना, ग्राम गीता. की तुझं गावचं नाही का तीर्थ. बाबा कशाला रिकामा फिरत.
का तीर्थ बाबा कशाला नाशिकला फिरतो काय तर नहाने के लिए वो नाशिक में मर रहे कायले मोक्ष मिळते गंगात गोदावरीत आंघोळ केल्यानं आता गोदावरीत तर खेकळे राहते खेकळे मासोळ्या राहतात त्यांना काय मोक्ष भेटत असन माझ्या भावांनो माझ्या कीर्तनातून मी हे मांडतो तुम्हाला मांडायची गरज नाही तुम्हाला ऐकायची गरज नाही हे मुलं हुशार आहेत बाबू सलमान खानचा नवीन चित्रपट कोणता निघाला मुलांनी बोला उभं राहून बोल खूप चालला बोलत जा मुलं बोला. पैसे कमावून दिले त्यानं उभा राह बोल ना रे बोल बोल अरे उभा लोक अबे तूही उभा नाही राहत त्याने उभा नाही राहू देत खेकड्याची अवल्यात तूही राहत नाही त्याला नाही राहू देत बोल बेटा पायो जी मैंने प्रेम रतन धन पायो काय लेकराचा अभ्यास आहे धन्य माता पिता धन्य माता पिता तया दिया धन्य माता पिता तया दिया धन्य माता पिता तया दिया बोलो डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जी कहना अमर रहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जी अमर रहे गोविंदराव जी पानसरे अमर रहे डॉक्टर कलबुर्गी साहब बाबू हार वापस दे उभा काय रे मस्त अरे थांब ना ओय दादा 100ची नोट दे 2 पैकी 1 घे फक्त एक उत्तर दे तुम्हाला माईक घे तुला माहिती बसेल. आहे? हा, असं धर. जिजाबाईच्या बापाचं नाव सांग असा धर माहित आहे माहित नाही मालूम नाही हे अंतर आहे एखाद्या मुलीनं सांगा बरं बेटा हा. शिवाजी महाराजाच्या आपल्या जिजाबाईच्या वडिलाचं हा, नाव बोल. बरं आहे उभी बोल ना हा लखोजीराव जाधव ये बेटा पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी धन्य हो मुक्ताबाई डॉक्टर साहेबाची लेखही आहे ना मुक्ता अन पोरगा हमीद धन्यवाद रे बाळा काय सांगितलं हा, तिनं बोल माईक मध्ये बोल तू जिजाबाईच्या वडिलाचं नाव लखोजी जाधव आता तथागत बुद्धाच्या पोराचं नाव सांग तू बोल बोल कोण होता मालूम नाही तू पुस्तक घे बाई 2 पैकी 1 घे तुझ्या वडिलाचं नाव काय माईक मध्ये माईक अभय स्वामी सरनेम काय स्वामी अभय स्वामी तू ते हा तू महात्मा बसवेश्वराच्या हा. वातावरणच सांगते ना बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर आणि पोरगी सॉफ्टवेअर 2 पैकी 1 ते माईक खाली ठेव बेटा माईक ठेवून दे पुस्तक आहे 10 रुपयाचं नोट आहे 100ची 2 पैकी 1 घे मागच्या लोकांचं ऐकू नको घे लवकर टाळ्या धन्यवाद बाई तुझ्या मायले न तुझ्या बापाले धन्यवाद हे असे लेकरं पैदा करणं मोठ्या भाग्यानं आहे बाई आता तू 100ही घेऊन जाय घे, घे. मी तुझा आजोबा आहो बस बस बाबा रे बस हा वय अधिवेशनामध्ये येण्याचा परिणाम आणि हा आहे अंधश्रद्धा निर्मूलन अधिवेशन मध्ये येण्याचा परिणाम जैन आपापल्या बायका आणल्या नाही पुस्तक ठेवून दे इथं वाचून नको लय मोठी गलती केली आपल्या कॅटरीन आले घरी राहू देत नका ठेवून दे. आपली करिश्मा 2 दिवस तरी आपल्या सोबत पाहिजे तुम्ही तिले म्हणता तू मेरी जान है हे नवीन पोरी प्रेम करतात ना उभे राहिले म्हणजे काय वा, असं विचारता भाऊ कमी तू ठेवा. मेरी जान है
मैं तेरे लिए कुछ भी कर सकता, मैं तेरा नाम हात पर लिखू की छाती पर लिखू. ते पोरगी म्हणते तू छातीवरी राहू दे, हातावरी नको लिहू, मेरा नाम तू 7/12 में लिख. वावर आहे तर पावर आहे. मी करंट विचार आज काय पाहिजे ते मांडतो. आज जे वातावरण सैराटचं चालू आहे बाबू, कुर्बानी 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 लपड़े को प्यारी है कुर्बानी. आता पोरं पोरी मरून राहिले, मरता कायले. आणि मरायचं आहे तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरासारखं मरावं. तुम्हाला मरायचंच आहे ना, जगासाठी मरा. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राजगुरु, डॉक्टर कलबुर्गी, गोविंद पानसरेजी अजरामर झाले बाबू. मरण पाहिजे तर असं कुत्र्याची मौत दारू पिऊन मरणं, याला काय मरणं म्हणतात. तुमच्या मायच्या दुधाची शपथ, तुमच्या मायच्या दुधाच्या थेंबाची शपथ, तुमच्यामध्ये जर कोणी चुकून बियर दारू पित असेल तर त्यानं आजपासून बंद करून टाका. आणि तुमच्या अंगात, तुमच्या हृदयात जर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरचा, शिवाजी महाराजाचा, बाबासाहेब आंबेडकराचं जर रक्त असेल तर एखाद्यानं उभं राहून सांगा की मी आजपासून दारू पिणार नाही. अरे हे साहित्य संमेलन तर लय होते, एक माणूस तरी बदलला पाहिजे बाबू. एक माणूस बदलला पाहिजे, माझी एक बहीण बदलली पाहिजे. आणि त्यासाठी हे साहित्य संमेलन आहे. नाही तर व्याख्यान करणारे माधवरावजी बावगे गुरुजी व्याख्यान करणारा व्याख्यान देते आणि संध्याकाळी त्याच्या रूमवर बियर पोचून द्यावा लागते. आम्हाला अशा हरामखोर व्याख्यान देणाऱ्याची गरज नाही. आम्हाला व्याख्यान देणारा पाहिजे आह साळुंके. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. मायमुखी माझ्या भावांनो, तुम्ही किती विद्वाना, याले किंमत नाही. तुम्ही तुमच्या बायकोशी इमानदारीनं वागता का हे सांगायचं आहे. चाले इकडे बायको घरी अलग आणि तिकडे दुसरी. कारण ज्यादा हरामाचा पैसा झाला की जुनी बायको बरी नाही वाटत, मग तो नवीन मॉडेलच्या शोधात राहते. मला राग येतो आणि मग माझी बोला पुढचे शब्द. मग माझी छटकली पुस्तक घे तू. ये रे, ये रे. लवकर तुझ्या फेसबुक वरून मी अंदाज लावला, तुझे पप्पा नोकरीवर आहेत, तुझ्या पप्पाचा व्यापार आहे, किंवा तुझ्या शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. 3 पैकी आहे ना. तुझं फेसबुकच सांगून राहिल तर की तू काही विदर्भातला. विदर्भातले आम्ही आहो ना. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. देऊ नको ओ दहशतवादी, त्याची योजना तू घेऊ नको. तुम्ही पुढाऱ्यानं गरिबाच्या योजना अशाच दाबल्या बे चोरो. म्हणून तुमचे लेकरं चांगले पैदा होत नाहीत. शिवाजी कधी जन्म घेणार नाही भ्रष्टाचार्याच्या घरात. भ्रष्टाचार, बैमानी, हरामाचं धन कमावणाऱ्याच्या घरात कधी सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाई, भीमाई पैदा होणार नाही. का? हरामाचं रक्त ज्याच्या घरात आहे, ज्याच्या बापानं आयतं कमावून ठेवलं, त्याचं पोरग पिकअप घेत नाही.
जिचा नवरा हरामाचं कमावते त्याची बायको सरळ राहत नाही. तिले काही इकडे अधिवेशनले याले वेळ भेटत नाही. ते दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग, ग्रीसिंग. ग्रीसिंग कळलं का मावशी? शांताबाय. ग्रीसिंग म्हणजे फॅरेन लवली, कशी लवली, काय लवली, कुठून लवली, आणि मग म्हणते सांगा राया. सांगा राया सांगा मी कधी दिसते, सांगा राया सांगा मी कधी दिसते, सांगा हो बोला खुश कधी दिसते, सांगा राया सांगा मी कधी दिसते, सांगा राया सांगा मी कधी दिसते. मी काय करतो तुम्हाला सांगायची गरज नाही बाबा, आपण एकच आहोत. मी गाडगे बाबा तुकडोजी बाबाचं काम करत आलो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. मी माझ्या आयुष्यात पाया लागू नाही दिलो कोणाला, मला आवडत नाही, राग येतो. आणि हे बाकीचे महाराज लोक डायरेक्ट महाराजच्या पाया पडा, हार टाका, टाळ्या वाजवा, टाळी. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. मॅडम तुम्ही या. टाळ्या. पुत्रवती मरो तुझा पती, दिवसा अगरबत्ती न रात्री जबरदस्ती. चल सन्यासी मंदिर में, मेरी बेटी मेरी खंजेरी दोनों साथ बजाएंगे. भाऊ, अणीच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मग त्या ताईनं सावित्रीवर किती सुंदर कथाकथन केलं. टाळी वाजवा. अशा बोलणाऱ्या ताई उभ्या राहा बरं एक मिनिट. ताई, मलाही रडवलं तुम्ही, तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही किती सुंदर कथाकथन केलं. मी धन्यवाद देतो माझ्या बहिणीला आणि एक पुस्तक देतोस. त्या पुस्तकाचं नाव आहे जे जे लोक अंधश्रद्धा, जुन्या रुड्या, लग्नात उधळपट्टी करतात त्यांचा सत्यानाश. आणि याला बाबो आहो साळुंके साहेबांनी मनोगत दिलं. आतापर्यंत 22,000 पुस्तके आई विन माया विश्वात नाही. मी माझ्या सावित्रीबाईले धन्यवाद देतो. अशा तुम्ही मुलं मुली तयार व्हायला पाहिजे. आणि या महाराज लोकांचे लफडे तुमच्या भाषणानं महिला बदलतात. त्याला आपल्या बायकाच्या अंगात देवी येते ना. मुलीला विचार, आपल्या बायकाच्या अंगात देवी येते. बहुजन समाजाच्या बायकाच्या, कोण्या मारवाड्याच्या बायकोच्या अंगात देवी पाहिली का तुम्ही कवा? आणि हे देवी अंगात आली की तिच्या अंगात देवी येते. सावित्रीबाई काऊन येत नाही? तिच्या अंगात जिजाबाई का येत नाही? कि माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, गद्दारों का बैंड बाजा रे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ भीमाई ने दिया हमें सुंदर आंबेडकर बाबा. माझी जाऊने. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखं डायमंड जर पैदा झालं नसतं
तर या शिंप्याच्या पोराले तुम्ही कीर्तन करू नसतं दिलं बनसोडेजी. माझे मित्र भरपूर आहेत या विचारामुळं, प्रेम केल्यामुळं. संजय दादा बनसोडे इस्लापूरना तुम्ही माझा कार्यक्रम घेतला होता, सदाभाऊ होते, धन्यवाद. 2 वेळा. तुमचं काय सर कांबळे म्हणजे आपलंच पार्टी आहे. हे आडनाव इतके दलिंदर आहेत आपल्या लोकांचे. बनसोडे, कांबळे. कांबळे म्हटलं की वैखून घ्या. जय भीम. नाही तर अण्णा भाऊ. मी आता 8 दिवसाच्या अगोदर कोकणात होतो. कोणतं वडतुंबी गाव आहे ना, टोटल गाव कांबळेच. आपले आडनाव इतके दलिंदर आहेत. धोत्रे, लुगडे. इतकं सुंदर आडनाव आपलं नाही सापडत. मारवाड्याचे आडनाव पहा, माल पाणी, म्हणजे मालही आहे आणि पाणी आहे. आपण कोरडे पाटील, म्हणजे पाटील आहे पण कोरड भाऊ. वाघ मारे, कधी मच्छर नाही मारलं त्यानं. पण मी माझ्या तरुणांना सांगल, दुनियाची झकमारी करा, पण तुमचं पोरग माझ्या बहिणींनो जिल्हाधिकारी वागणारे झाला पाहिजे. माझ्या बहिणींनो, तू कोणाची अस, माळी, तेली, कुणबी, धनगर, कुंभार. आता मी शिंपी आहो, पण आमचं बियाणं कमी आहे. बीटी कॉटन सारखे लोक आहोत. आमच्या जातीले हलकट समजू नका. आमची शिंप्याची जात नसती तर तुमची ब्ल्यू फिल्म झाली असते. ऐकलं राऊत भाऊ थोरात? बाबू, मी जाणून बोलत राहतो. हे मला कीर्तन करायचं नाही, लोक कीर्तन ऐकत नाही. आता ते सोन्नर, श्याम सुंदर सोन्नर महाराज आपल्याला आवडले. ते डायरेक्ट मांडणारा पाहिजे. मी माय कीर्तनामध्ये दुसरं मटेरियल ठेवतच नाही. ग्रामगीता, बाबासाहेबांचं संविधान. आता आम्हाला पोथी ना पोथी, ना पोथी ना पुराण ना वेद पाहिजे. ना पोथी ना पुराण वेद पाहिजे. ना पोथी ना पुराण, ना पोथी ना पुराण ना वेद पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे. आज आम्हाला ग्रामगीता झाले, ग्रामगीता पाहिजे. गावाची गीता. गीता अर्जुनाला सांगितली कृष्णानं, आणि तुकडोजी महाराजानं ग्रामगीता माझ्या शेतकऱ्याला सांगितली की आत्महत्या करू नका. दररोज शेतकरी मरून राहिले बाबू आत्महत्या करून, विदर्भ, मराठवाडा. कारण पाण्याची व्यवस्था नाही. याईनं जलसंधारण खाऊन टाकलं. संस्था यायच्याच बापाच्या. बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष, आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव. चिव 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 चिव. मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ. पुरा देश खाल्ला या भ्रष्टाचार्यानं. आणि म्हणून शेतकऱ्यावर आता 4 शेतकऱ्यानं आत्महत्या केली. पूर्ण कुटुंब मेलं रे बाबा. का? अरे 32 एकरात 32 एकर जमीन आणि 3 क्विंटल सोयाबीन झालं. सांगा, जय जवान जय किसान. मेला किसान. इतकं मरण आहे. तुम्ही शेतकऱ्याची बायको पाहिली ना काकू, की तिचे कपडे खराब, तिच्या डोक्याला तेल नाही, खाजू खाजू पंजाब. मी एक गाणं लिहिलं परवा,
भारत मातेला गरान सांगू माय चांदन चांदन झाली रात एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट आता कोण्या देवीची वाट पाहू नको. कोणती देवी येणार नाही शेतकऱ्याले वाचवायले. आता जर वाचायचं असेल तर पाणी अडवा पाणी पाणी जिरवा. पाणी अडवा वृक्ष लावा मोक्ष मिळवा मोक्ष मिळवा. झाडे लावा झाडे लावा झाडे झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. नाही तर आमच्या माय मावल्या वळाच्या भोवती फिरताना तुम्ही बाया तुमच्या शाहरुख खान साठी चक्रा मारता ताई तुम्ही तुमच्या पतीसाठी की 7 जन्मोजन्मी हेच पीस भेटावं. दारू पिऊन दणके देणार. माझ्या बहिणींनो 108 चक्रा मारता तुम्ही वळाच्या भोवती. तुमचा नवरा तुम्हाला 58 चक्रा तरी मारते का? की हॅलो बाबूराव बोलतो बाबूराव बोलतो बाबूराव बोलतो. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा गेल्याशिवाय आपल्या लोकांचं कल्याण नाही. मायच्या शपथनं सांगतो. त्या काळात गाडगे बाबा बोलले, अरे या चोराईचे धंदे बसून राहिले म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना संपवलं या चोराईनं. कारण याच्या धंद्यावर असर पडला ना. तुम्ही ऐकलं का आतापर्यंत कोण्या पुजाऱ्यानं आत्महत्या केली? कोणताही पुजारी म्हटलं की क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. बरं पुजारी व्हायला फोटो काढा लागते का यायच्या सारखे? तो फक्त मंदिर तुम्ही बांधा, वर्गण्या तुम्ही करा, आयता उघडा बम येऊन बसते. हू हा हे हा कोणाच्या मायले शिव्या देते शेवट लोक नाही समजत. चाहन नमा याच्या मान नमा तुया मान नमा. अबे कोणाच्या मायले शिव्या देत तू? आता जिजाबाई नमा म्हण, सावित्रीबाई नमा, रमाई भीमाई नमा. हा तो हा हू हे. म्हणून बाबू शेतकरी का कॅमेरा म्हण हा धंद्याची टॅक्स नाही आली. आपल्या बहुजन समाजाला धंदाच नाही करताय. म्हणून आहे काय कोणी बहुजन समाजाचा? अंबानी पुढे आणि आपल्याला ऐन लढाईचा टाइम येते ना आपण मग अवघ तलवार. बसा माबाई. आडनाव काय? कांबळे मॅडम आहेत काय? असाच तुमचा संसार सुखाचा ठेव. लेकरं किती आहेत? कांबळेच आहेत. क्या बात आहे. भीमाचं लेकरू गडबड होऊच देत नाही. आणि भीमाले किती होते? तथागताले किती होते? एक. तुम्ही किती आहे? चांगलं आहे. 2 वर निपटवलं. ते मुलगा मुलगी आहे ना? मुलं चेकच आहे. धन्यवाद ताई. ज्याले 2 मुली असतील तुम्हाला शपथ आहे दाभोळकर साहेबाची, उद्याच तुमचं ऑपरेशन करा. मॅडमले पाठवू नका ऑपरेशन करायला. तुम्ही करा. पण तुम्ही काय सांगता मालूम आहे? तुम्ही काय सांगता? आम्हाला हेवी काम आहे. तुम्हाला काय JCP अंगावर घ्यावं लागते का? म्हणून ज्या बाईला 2 मुली आहेत आणि ऑपरेशन झालेलं आहे त्यानं उभं राहा. राहूया 2 मिनिटासाठी.
ज्यांना 2 मुली आहेत आणि ऑपरेशन. ताई उभ्या राहा. धन्यवाद माबाई. कोण्या गावच्या? तुम्हालाही 2च मुली? मुली सोबत आणल्या काय? ह्या दोन्ही सावित्री जिजाबाई. धन्यवाद रे बेटा. आईनं बापानं जे प्रेम केलं, तुम्ही उभ्या राहा ना. जे साडी दे रे. हातानं हात जाऊ दे. तिथंच उभे राहा. तिथंच उभ्या राहा. हाताना देतो बाबू, हातानं हात जाऊ दे. फेकायचं नाही हं? हातानं. नेसली माहेरची साडी नेसली. एक तिकडे. माहेरची साडी. तुमचे पती आले का? नाही, त्याचे नाही. इकडे ताई, तुम्हाला 2च मुली? ते आले का साहेब तुमचे? एकटीच बाई आली, पण धन्यवाद तुमच्या पतीला. तुम्हाला या बसा बसून. या कार्यक्रमाला पाठवलं ताई. शाल देतो मी. शाल आहे का एखादी? घरी तुमच्या पतिदेवाला देऊन टाक जा. मला तुम्ही पाठवल्याबद्दल म्हणा माझ्या भावात. तिथंच उभ्या राहा. तिथंच उभे राहा. मी हँड टू हँड. जाऊ द्या हाताना. हाताला धरलं या ना, आमचं कल्याण झालं या. हाताला धरलं या. फुले शाहू आले या ना, मला आधार दिला या. शाहू फुले आले या, बाबासाहेब आले या, गाडगे बाबा आले या, आमचं कल्याण केलं या. गाडगे बाबा आले या, अंधश्रद्धा काढली या, तुकडोजी बाबा आले या, रामगीता दिली या, सावित्रीबाई आली या, मैदानात शिक्षण दिलं या. जेणेकरून कीर्तन आवडलं पाहिजे, लोक कीर्तनात बसले पाहिजे आणि करंट टॉपिक मांडलं पाहिजे. मी तर तुम्हाला ही विनंती करीन, ज्याचं नवरा बायकोचं भांडण व्हायलाय, ती पत्नी, अरे हो, तिसरी बाई उभी राहिली. साडी दे. राहू द्या. ताई उभ्या राहा. हा, त्या तिकडेच गेली ना. जाऊ द्या हाताना. जाऊ दे. हातानं हात. कोण आहे? भाऊ, तुम्ही महिला बोलताना मला हिम्मत येतं. फायदा भलकुकडे नका जाऊ देऊ. गव्हर्नमेंटची ज्या बाईची योजना आहे तिलेच जाऊ द्या. मला वाटलं कंट्रोलचा माल भलतीकडेच जाऊन राहिला. धन्यवाद मम्मी. आभारी आहो. आपल्या पॉइंटवर या. मला ते काय मांडायचं, आपल्या डोक्यातल्या अंधश्रद्धा गेल्याशिवाय आपल्या लोकांचं कल्याण नाही. आता परवा माझी बायको मरण पावली 4 जूनला. तुमच्या जिल्ह्यातली काही मंडळी आली होती. हे वाळवाचे सचिन कुमार आले. सचिन दादा कुंभार वाळव्याचे माझ्या पत्नीच्या श्रद्धांजलीला आले होते. एकाएकी माझ्या पत्नीचं वय 52, माझं वय आता 16 मेला 60 होऊन राहिलं. 36 वर्ष लग्नाला झाले. माझ्या मायबापो, मी काहून सांगतो तुम्हाला, ज्या नवरा बायकोचे भांडणं असतील, तुमची बायको घरी नसन, तिच्या मायबापाकडे असेल, तुम्ही आता इथून उठा, तिले मोबाईल लावा, माफी मागा, तिले हात जोडा. आम्हाला युद्ध नको, बुद्ध पाहिजे. लक्षात घ्या. मला माझी पत्नी गेल्यावर कळलं जोडीदार म्हणजे काय. जोडीदार होते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई. जोडीदार होते शहाजी राजे, जिजामाता. माझ्या बहिणींनो, तुमच्याही पाया पडतो, ज्या तुम्ही सुशिक्षित लोकांतच घटस्फोट जास्त आहे. कारण अतिशयने आण इमान इतबारे सांगतो, माझ्या पायनीतून जास्त सुशिक्षित लोकच नवरा बायकोचे भांडण आहे. म्हणून जे मुलगी मायबापाच्या घरी पडून असन, मी विनंती करतो त्याला एक कॉल कर. त्या शाहरुख खानले
आणि मला माफ करा. आय एम सॉरी, मला आठवण येतं तुमची. आणि आय लव्ह यू म्हणून टाका. आणि एखादं हिंदी गाणं म्हणा. हम तेरे बिन कहीं रह नहीं पाते, तुम नहीं आते तो हम मर जाते. लग्नाच्या अगोदर 2-2 तास बसा रे तुम्ही. चाची जाए. एक नारळ घ्या आणि 2 पुंग्या टाका त्याच्या, आणि 2 जण तोंड घाला. आता बायकोचा राग का? म्हणून माझ्या बहिणींना प्रार्थना करतो, तोडू नका अजिबात, घटस्फोट होऊ देऊ नका. आणि तुम्हा तरुणांनाही सांगतो, अरे 1-2 वर्ष बायको मॅच होत नाही, समजली बेटा? तूही माझ्या लेकी सारखी आहेस. तुलाही सांगतो, 1-2-3 वर्ष त्या नवीन संसारातली मुलगी नवीन बायपासवर जाते, जरा मॅच होत नाही. म्हणून एकदम तोडू नका. मी तर म्हणतो भाऊ भाऊ भांडू नका. अरे सख्खे भाऊ भांडले तर महाभारत घडलं, आणि आपल्याच वहिनीचे कपडे उतरवले. करके आप बोल रहे थे मौर्य साहब, वो सुनकर मेरा खाना खराब हो गया. सही बात है ना? आप जो बोल रहे थे वो 100% सही था, लेकिन हम लोगों को चूतिया बनाते गए ना. औरत की परीक्षा लिया, पर आदमी की परीक्षा क्यों नहीं लिया? औरत मर गई, आदमी मर गए कि औरत को ढकेल देते थे कि तू भी मर्द के साथ मर. फिर औरत मर गई कि मर्द को क्यों नहीं डालते थे साले को? औरत मर गई कि ये दूसरी शादी करने को तैयार. वाह रे. मजा घेऊन राहील. ओके. आणि मंडपात जाताना मला थोरात काय म्हणत मालूम आहे? सांगू का? अविनाश पाटील साहेब सांगू काय? हे दोघही म्हणत, टाइम काही पाहू नका म्हणे, आज झटक्यानं चालू द्या. अविनाश पाटलांचा वादच नाही बाबू. त्यांनी आपलं जीवन या कार्यकर्ता वाहलं. टाळी वाजवा. अरे आज सकाळपासून एवढी गर्दी आहे, आपण लोकांनाही धन्यवाद देतो. माननीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं काम, गोविंदजी पानसरेजीचं काम, डॉक्टर कलबुर्गी, फुले, बाबासाहेब शाहू, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्ड, कांशीराम साहेब, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वारकरी, आपण एकच आहो रे. फक्त चेहरे बदलले. म्हणून माझी प्रार्थना आहे, कधी भांडू नका, नाही तर आपले लोक बर्बाद. काय ना, आपले म्हणजे 85% काय ना बर्बाद झालो आम्ही, मालूम आहे? ग्रामपंचायत, सोसायटी मेलो, खलास. आता परवा रिझल्ट लागला MPSCचा. 47 जण पास झाले, ज्युनियर मॅजिस्ट्रेट. मला व्हॉट्सअपवर बातमी आली. 47 आणि 47 मधले 7 ओपनचे आणि 40 SCचे. ते आरक्षण नाही. तुम्ही म्हणाल आरक्षण आहे म्हणून SCचे. त्या 40 जणांमधल्या 20 मुली मॅजिस्ट्रेट आणि 20 मुलं. मी तुम्हाला असं म्हणत नाही प्रेम करू नका, पहिले शिका मग प्रेम करा. तुम्ही पहिल्यापासूनच जुगाड सुरू करता, तू मेरी जान आहे तुझ्यासाठी, मग ते पोरगी होत, तेही तोंडाले पट्ट्या बांधून जाते. बापाच्या लक्षात येत नाही माई पोरगी कोणा संग गेली. आणि तिची माय सांगते, माझी मुलगी एवढी हुशार, 2-2 तास बोलते, कोणाशी बोलते काय.
माझ्या मुलीला मोबाईल कळत नव्हता बाई, आता 2-2 तास बोलते. तुम कहा मैं यहाँ, तुम कहा. 2-2 तास मुलगी बोलते, तिची आई सांगते. मग तिच्या मायच्या लक्षात येते डिलिव्हरी झाल्यावर. मग तिची माय म्हणते हा रिचार्ज मारणारा कोण होता. म्हणून तुमच्या तरुणाच्या डोक्यात येऊ द्या, माझ्या भावांनो, पहिले शिका आणि मग तुले जे पोरगी पाहिजे. अबे पोरीचे बाप तुझ्या घरी येतील ना बाबा रे. 100 मुलीचे बाप येतील, आमची मुलगी करता काय. मग तुम्ही सांगा लग्न करत नाही, मुंज्या ठेवतो हनुमानासारखा. माझ्या तरुणांनो, जेव्हा शिकण्याचं वय राहते तेव्हा तुम्ही प्रेमात मरता आणि काय नाही सर्व रिकाम्या गोष्टी. तू मेरी जान है आणि तेरे लिए मैं कुछ भी करता, काही करत नाही. पैसे सरले की जान सैराट. म्हणून तुमच्या पाया पडतो, करा ना. आपण जातीयवादाच्या खिलाफ आहोत. त्याला मोठे लोक करतात दुसऱ्या धर्माची पोरगी, मोठे मोठे करतात. आणि आपल्याच गरीबाच्या पोरीनं जर दुसऱ्या जातीचा शिकलेला नवरा केला तर काय वाईट आहे. मग तिले बदनाम करायचं काही काम नाही. पण गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत. माझ्याजवळ व्हॉट्सअपवर माहिती आली, दिल्लीपासून दिल्लीच्या त्याच्या पोरानं कोणाची पोरगी केली. सर्व डिटेल आहे, कारण IMS सत्यपाल. नो ऑब्जेक्शन. माझं नावच सत्यपाल आहे ना. ते कोण्या पंचांगवाल्यानं ठेवलं नाही. तुम्ही आज शिकणारे काही लोक गुलामीत जगणाऱ्या गुलामाला वाक्य पुरं करा. मोठ्या माणसांनी बोलत चालते. रा कांबळेजी उभे. गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. तुम्ही 2 जण गेले काय पोरापोरीचे नाव विचार, पोराचं नाव विचारेल. तुम्ही कोणाला विचारलं नाव मुलाचं? नाही कोणाला विचारलेलं. कारण तुम्ही भीमाचं लेकरू आहे ना. जय भीम. जय भीम, जय शिवराया. शिवराय. हा जमलं, आता जमलं. अरे शिवरायन भीमराय एक आले ना की कृष्णा भास्कर एका मिनिटात. हे आसन होय महाराजाचं. व्यायाम. मला सांगा, शेतात काम करणाऱ्यानं कधी व्यायाम केला? 110 वर्षाची म्हातारी, 110 वर्षाची वावरात जाणारी म्हातारी आहे बाबू. 192 वर्षाचे माय बाबा आहेत. वडील माय जिवंत आहे, 92 वर्ष. माझ्या मायचं वय 82 आहे आणि ती जिवंत आहे. आणि 52 वर्षाची माई बायको मेली. मी का मानतो हे? अरे माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, काम करा ना. गाडगे बाबा झाडत तुम्ही झाडा, पा बरं व्यायाम होते की नाही. तुम्ही असे कपडे ना धुत. मी तुम्हाला सांगतो साहेबाईले, ज्याचे लग्न झाले त्यालाही सांगतो, ज्याले 2 लेकरं आहेत त्यांनाही सांगतो, तुम्ही तुमच्या मायचं लुगडं धुवा, पा व्यायाम होते की नाही. आप्पा व्यायाम होते ना. 80, हा व्यायाम 88, 98. हा व्यायाम करत नाही. शरीराला धक्का लागू देत नाही तुम्ही. फक्त दिवसभर फिनिशिंग ड्रेसिंग. सकाळी मॅक्सी, दुपारी पंजाबी, काही वेळानं साडी, संध्याकाळी गाऊन, थोड्या वेळानं काहीच नाही. करा हातवर ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. ज्योतिबा बोलो. टाळ्या वाजवा. बोलो. आरोग्य चांगलं राहते, रामदेव बाबा सांगतात. ज्योतिबा बोलो, शिवराया बोलो. ज्योतिबा बोलो
बोलो, ज्योतिबा बोलो, शिवराया बोलो, गाडगे बाबा बोलो, तुकड्या बाबा बोलो, गाडगे बाबा बोलो, बोलो जगद्गुरु तुकाराम महाराज की. जय जरा एक वेळा आवाज द्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जी. जय. अमर रहे गोविंदजी पानसरे साहेब, अमर रहे, अमर रहे, डॉक्टर कलबुर्गी साहेब. अमर रहे, अमर रहे. भारत माता की जय वंदे. मातरम. आणि म्हणून म्हणतो तुमच्यातला एखादा कन्हैया पैदा व्हा. आला ना करंट. कन्हैया कन्हैया तुझे आना पड़ेगा, JNU में आया वैसा आना पड़ेगा. कन्हैया कन्हैया तुझे अरे, आना. तुमच्यातला तरुण जागृत झाला पाहिजे, माझी बहीण जागृत झाली पाहिजे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरजी निघून जरी गेले तरी घराघरात दाभोळकर पैदा झाले पाहिजे आणि या समाजाला वाचवलं पाहिजे. माझी पत्नी गेल्यावर मी रिझल्ट घेतला. मी कार्यक्रमाला बाहेर गेलो होतो. आता आमची जिंदगीच रात्रंदिवस फिरायची. 40 वर्ष झाले. मी 30 लाख किलोमीटर फिरलो त्या गाडीत. गाड्या बदलत गेलो. 15 वर्षापासून ड्रायव्हर धनगराचा आहे, पण ड्रायव्हर म्हणून प्रेम नाही केलं त्यानं माझ्यावर. आता मी सकाळी जेवलो. आता भूक लागली शिंत मला म्हणे बिस्किटचा पुडा आहे, तो बिस्किट खाजा म्हणे. सांगायचं म्हटलं ड्रायव्हरले चिंता माय जेवायची आहे. बाबो धनगराचा पोरगा आहे, पण आपलं लग्न कसं केलं त्यानं. आपण लोक काय न बर्बाद झालो. लग्न मरण बाय तिळा तेरव्या याच्यात तर बर्बाद झालो. पोराचा होमवर्क नाही घेतला त्या बाईनं, पण लगन मरण तेरव्या कोण्या महाराज जोड झालं, त्याच्यात जन्म बर्बाद केला. याचं लग्न झालं ते यानं नवरीला माझ्या आश्रमात आणलं आणि याच्या लग्नात शिक्षण मंत्री वसंतराव फुरके मंगलाष्टक म्हणाले होते बा. आणि नवरदेव नवरी किती होते हे नाही ऐकलं. किती होते बाबू? 27 वधूवर होते याच्या लग्न. सामुदायिक लग्न करा. आपण DJ सांगतो बसतो नाचत फटाके फोडता. मी 100 रुपये दिले त्या मुलाला, मला आनंद झाला. आईच्या शपथनं माई चप्पल जरी पाहिली ना तर 40 रुपयाची आहे. मी बहुतांश नवीन कपडे शिवत नाही. तो मुसलमान आहे आमच्या गावातला, जुने कपडे आणते. हे बा असा पैजामा असते का, पण 30 रुपयात भेटते ना. 70 रुपये दुसऱ्याला दिल्या जाते. जीवन कसं जगाव ना. हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव या आशीष दे, जो सोचने का फर्ज है. म्हणून माझ्या बहिणीला सांगतो, माझ्या भावांना सांगतो, तुमच्या मुला मुलीचा वाढदिवस साजरा चाकू आणा. हॅपी बर्थडे. वाढदिवस साजरा केल्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या लेकराले पुस्तकाले पैसे द्या बाबू. गाडगे बाबानं ते केलं. कुणी न रहावे फुले अडाणी, माझ्या सावित्रीबाई फुले. शिक्षण घ्यावे एवढा मोठा आदर्श. ज्ञानी. मग मी माझ्या पत्नीचं देहदान मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो. तिले माझ्यावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषद बोलावली. पोलीस केस करतो म्हणे, पण मी ढासळलो नाही. काही कर, म्या नेऊन दिलं मेडिकल कॉलेज. तुझ्यात ताकद असेल तर ते बॉडी तिची घेऊन ये, कारण मी मेल्यानंतर माझंही शरीर मेडिकल कॉलेजला देईल. माझी आई, माझे बाबा. कारण आपण काही कोण्या मंदिरात जाऊन कोण्या देवाच्या पाया लागत नाही. नाही. मला मालूम आहे त्याच्यात काही दम नाही. देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला
माझी प्रार्थना आहे, तुम्ही मरायच्या अगोदर रक्तदान करा. एखाद्या बाईनं उभं राहा बरं, ज्या बाईनं रक्तदान केलं. तुम्ही केलं कांबळे ताई, आभारी आहो. 1 2 3 4 5 6 बापा, अनितच्या कार्यकर्ता असल्यामुळं तुम्हाला हिंमत आली. बरोबर. माझ्या माय माऊल्यांना धन्यवाद देतो. रक्तदान करणाऱ्या बाया भेटतच नाही. उलट तिचा नवरा जर सासऱ्याले रक्त देत असेल तर देऊ नाही दे. तुम्ही जर रक्त दिलं तर माझं काय होईल? काय होते एका बॉटल. पण तुम्ही काय कमी जादूगर आहा काय बाया? तुम्ही मोठ्या कलाकार. राग नका येऊ देऊ. मजाक बोलत लागते मलाही तर जागृत करावंच लागते ना. कारण आजकाल प्रतिज्ञा विसरले पोरं. भारत माझा देश आहे असं नाही म्हणत. बनसोडेजी लग्न झाल्यावर सरळ म्हणते सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोयरे माझे बांधव आहे. बायकोवर माझे प्रेम आहे. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जावाई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने वागेन. माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. म्हणून लग्न करताना लेवल सांभाळा. शिकलेली पोरगी करा, पण तिच्या बापाकडून हुंडा घेऊ नका. आणि लाच लुचपत खाणाऱ्या साहेबाची चुकून पोरगी किती सुंदर असो, आईच्या शपथ न करू नका. तुम्हाला बर्बाद करून टाकील ते. ज्याच्या घरात हरामाचा पैसा येते त्याच्या बायका जाग्यावर राहत नाही, त्याच्या पोरी जाग्यावर राहत नाही, त्याचं पोट्ट जाग्यावर राहत नाही. आणि या हॉलमध्ये बाहेर कीर्तन ऐकणारे याच्यात एकही बाबू भ्रष्टाचारी नाही. कारण तो इकडे येऊ शकत नाही. तो जर लाच लुटपट भाळ खाणारा असला तो इकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य महोत्सवाला येण्याला वेळ नाही. तो बार मध्येच जाईल, नाही तर एखाद्या मैत्रिणीकडे. आणि म्हणून आम्हाला बदले पाहिजे बाबू. आणि नंबर 2 वाल्याची जर पोरगी केली तर ते मुलगी सरळ म्हणते, ही अलमारी माझ्या पप्पानं दिली, हा क्वाट माझ्या मामांनी दिला, या क्वाटवरची गादी माझ्या भावानी दिली. नवऱ्याला सांगते तुझ्या अंगातले कपडे माझ्या बाप्पानं दिले आणि तुझ्या हातातलं लेकरू माझ्या कॉलेजच्या मित्राने दिलं. तुझं सुख करता म्हणून लग्न करताना हुंडा मागू नका. गरीबाच्या मुलीला सहारा द्या. तुम्ही मगा ऐकलं ना, एका वक्त्यानं सांगितलं ना, मैंने मेरे औरत को वो मैट्रिक ही पढ़ी थी लेकिन उसको पढ़ाया. कौन हो तो आप ही थे क्या? क्या बात है मौर्य साहब. हमने मौर्य सिर्फ चंद्रगुप्त मौर्य सुना था. या आज का तुम्हारा भाषण सुनकर मैं भी गूंग हो गया कि अभी ऐसे आदमी की जरूरत है. लाय चाट्या माणसाची गरज नको आम्हाला. ते मराठीत समजलं का? लाय चाट्या म्हणजे वामन दादा कर्डकने लिखा ना, तुझ्या पाऊली खुना भीमराया, अनुराधा पौडवार तुझी पोर पुसू लागली रे.
ते आता तमाशातली ढोलक ऐकवतो मी तुम्हाला. घ्या. या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महारजी, की बसा भाऊजी. लेडीज बियर बार चालू झाले. आणखीन काय पाहिजे? देवेंद्राची कृपा. आठ. देवा, अप्सरेची गरज होती रे. भारत माता की जय. बाबा भाऊ एवढं भयानक. गजा भाऊ माझ्या सोबत आहे ना. भाऊ कसा असावा? माझ्या चुलत भावासारखा. असे आम्ही कार्यकर्ते अनेक वर्षापासून जुळलेले आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती. मला काही मालूम नव्हतं. मी तिकडे मानव साहेबाच्या करता वर्धा जिल्ह्यातले. मी त्या विचारानं बनलो. मग इकडे नातं जुळलो. दररोज मला चव्हाण सरासारखे, अंबेजोगाई चव्हाण, तुम्ही उळेकर गुरुजी माझे मित्र आहेत. गुरुजी उभे राहो. कुठं आहात तुम्ही? उळेकर सर. ओके. गुरुजी कसे असावे तर उळेकर गुरुजी सर. धन्यवाद. नाही तर गुरुजीने सांगा लागते बारमध्ये जाऊ नका. आणि हे गुरुजी चाय नाही पित. कुठेही कार्यक्रम असला की महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विकत आणते, मला वाटायला लावते. गुरुजी हम तो झुक कर सलाम करते हैं हम तो सर के मारे सलाम. धन्यवाद. बसा. हम तो झुक कर सलाम करते हैं. म्हणजे मला गाडीमध्ये पाणी पिण्यासाठी आहे की नाही? उळेकर गुरुजी आपली कॅन भरून घेऊन रोडवर रेडी. मी उस्मानाबादला जातो. गुरुजी तुमची माझी भेट होते. अरे आपलं नातं आहे. आपण जरी जातीचे नाही पण अनिच्छे आहो ना. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेबानं तुम्हाला आम्हाला एकत्रित केलं बाबू. हा एवढा मोठा परिवार आहे. नाही तर तुम्ही बाकीच्या बाया पा. बालीची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली आणि डाबायदाची खोली. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं तेरी. मी लातूरला होतो बाबू. मी लातूरला होतो. मग लातूरला मी जेवलो की नाही? आले माधवराव बावगे सर. तुमच्या आईनं जेवायला बोलावलं तुम्हाला, याल तर या. घरी गेलो. त्याच्या पत्नीनं जेवायची व्यवस्था केली बाबू. आणि सांगा बरं माझं गाव कुठं? इथून 600 किलोमीटर. 600 नाही 700 किलोमीटर. लातूर कुठं? मी कुठं? पण मला तुम्ही मिळाले. मला हे लहान लहान मुलं विसरणार नाही. तुम्ही जिल्हाधिकारी झाल्यावर मी तुम्हाला वंदन करीन. जसं काल मला जिल्हाधिकारी गायकवाड साहेबाला कॉल केला. हर्षदीप कांबळे, किशोर गजबी आहे. कारण या देशात 2च जातीचे लोक पुढे गेले मौर्य साहेब शिक्षणात. एक ब्राह्मण, दुसरा बौद्ध. हे जे मंदातले आहो या तीर्थाले जाय, त्या नदीत अंग धुयाले जाय. आम्ही यानच बरबाद झालो. देवावर तेल टाकतच मेलो आम्ही.
आपल्या लेकराईले खाऊन नाही घातलं म्हणजे तेलाची देवता, तेलाची देवता, तेलाची देवता, अरे तेलाची देवता. आता बायाईले संधी भेटली शनीवर, ने 2 किलो तेल टाकेल. तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता, केसाचाही देव आहे. तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता,